नमस्कार, शुभ सकाळ, जय बाळमामा. तर आज कामाला लवकरच चालले, जरा लवकरच उठले. काम आज वेगळंच लागले. पुढं सांगतो तुम्हाला. पुढं आता चहा झाला आहे बघा. चहा घ्यायचा आणि जायचं पुढल्या कामाला. तिथे गेलं तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. आज बघा माणसं आहेत डाळिंब छटायला. 4 दिवस झालं बोलवतोय, आले नाही ते. मी आज एकट्यानं थोडी थोडी छटली. काय उरकतं एकट्याला छटायचं होय. छटायचं काम लय जड असते, होत नाही लवकर, उरकत नाही. सांगून 8 रोजाला सांगतो गिडी आज येणार आहेत, अजून बी आलं नाही तर. 8:30-9 वाजले तरी आलं नाही तर काय करायचं. त्यासाठी पाणी आणलं जार प्यायला, एवढी जार येतील आता एवढ्यात. जय हरी महाराज. एवढं हे आमचं गडी आता कामाला तर 9-9:30 वाजले त्या. हो. आणि जय हरी का म्हणतो तरी संप्रदाय म्हणतात आमच्या गावातला. एवढा माणूस राहिलाय, अजून आहेत पण पहिले तोपाचा म्हणलं तर हा माणूस राहिलाय. आणि कसं आहे, बर तुला संप्रदाय म्हणले तरी पण मालक आम्हाला काय म्हणत नाहीत, त्यामुळे काय अडचण नाही. तुमची एवढी ताकद आहे. जेवढा गरीब तेवढा आतून श्रीमंत असतो, तसा एकदम संप्रदायामधला माणूस आहे. तर मग तुम्ही संप्रदायामधला आहे, मग काय सांगसाल, संदेश काय द्याल नवीन पिढीला तुम्ही? कष्ट करत राहायचं बघा. हां अपेक्षा कुठलीही धरायची नाही. हां. आणि भगवंत आपणाला कधीच मोकळं सोडणार नाही. बर. आता याच्यात पुढे मी तर काय सांगणार आहे. नाही बरोबर आहे. हां हां. मग कुठं भजन करता का, कुठं काय जातं? भजनाला असतो बघा, भजन करतो. हां 12-1 वाजेपर्यंत आमचं भजन चालतं. हां माझे सहकारी आहेत 7-8, हां आणि आम्ही आपलं भजन करतो. हां कोणाच्याही घरी कोणी बोलवलं तर जातीभेद न करता, हां. आपल्या गरीबाचा असो श्रीमंताचा असो, असं व्यवस्थित आम्ही जाऊन त्यांचं भजन करतो. हां. आणि श्रीफळ दिलं तर आम्ही त्याच्यावर म्हणजे खुश होतो. तुम्ही फी काय घेत नाही? फी म्हणून आम्ही काय घेत नाही. हां. आणि 10-5, 100, 200, 500 दिलं तर आम्ही घेतो. हां. आणि ते आम्ही टाळ मृदुंग याला वापरतो. आम्ही त्याच्यातून आमच्या प्रपंचाला 1 रुपया लावत नाही. हां मग अशी सेवा. हा, सेवा. तुम्ही- सेवा म्हणजे त्याच्यातून आम्हाला फायदा आहे. हां त्या भजनाच्या नादातून आमचं हरिनाम आमच्या मुखातून जातो. हां. हाच आम्हाला मोठी सेवा आहे. हां. मी कोणाच्या भाग्यात नाही. कोणाच्याही भाग्यात नाही. किती जण ताप आहे तुमचा? आमचे आहेत 10-15 जण आहेत आम्ही. 15 जण. हा. म्हणजे कुठं फोन येईल ते तुम्ही? हा, फोन आले तर अवश्य जातो. हां आणि परगावी लांब असेल तर आम्ही आपलं येण्या जाण्याची वाटखर्ची त्यांच्याकडून घेतो. हा, आणि हा. श्रीफळ दिलं तरी आम्ही खुश आहे. आम्ही काय पैशासाठी करत नाही. मग आमच्या गावातला जो आहे माणूस बरं का, असा संप्रदायामधला आहे, धुतल्या तांदळासारखा, म्हणजे असं क्लिअर कट माणूस आहे हा. बरं आता काय आपलं इलेक्शन चालू आहे, त्याबद्दल काय माहिती आहे का? इलेक्शनला सांगोलचं इलेक्शन चालूच आहे. हां. शक्यतो आनंदा माने पारदळ जड आहे. आनंदामाने कुठल्या पार्टीचं? हा, शिवसेनेकडून पार्ट जड आहे. हा. कारण मुख्यमंत्री त्याच्या विरुद्ध कोण आहे आनंदामाने? हा? त्याच्या विरुद्ध कोण आहे? विरुद्ध ते बनकर साहेब आहेत. हां. पण बनकर साहेबांचं कसं झालंय, ते भाजपमधून उभा आहे का? भाजपमधून. हा. भाजप पक्षच नाही आपल्यात अजून. हां. अहो पण वर भाजपचा आता झेंडा आहे की. आमच्यात सांगोल तालुक्यात कसं आहे हां की बाबा देशमुख साहेब होते, हां आता पण आहेत. हां पण शेकाप मधून त्यांना तिकीट द्यायचं, ते त्यांनी भाजपला तिकीट दिलं, हे हा. आम्हाला पटलं नाही. हां 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 बाकी आमचा काय त्यांच्याशी आमचा काही संबंध नाही. हां पण पक्ष सोडून भाजप आपल्यात नाहीच. हां. मग 10-5 पडतील नाही असं नाही. तुम्ही कोणच्या पार्टी कोण आहे? आम्ही पार्टी बिर्टीचा माणूस नाहीये. हां आम्ही बापूची माणसं. हां हां मग आम्हाला बापूशी प्रेम आहे. हा. बापूने विकास पण केलाय सांगोल हा. तालुक्याचा. आणि मग आता मला मग एकटं बापूने पाडून केलाय, हा? बापूने केलाय, मग बाबासाहेबांनी केलं नाही का एवढं? बाबासाहेब चांगला माणूस आहे, नाही असं नाही. हां सगळ्यांची कामं करतोय, नाही असं नाही. हां पण त्यांच्या पक्षातून तिकीट द्यायचं गरजेचं होतं. हां हां. म्हणजे त्याने हा, त्याने दुसऱ्याला हे काय झालं, कायच उपयोग आहे. माणसाची असं आमचं लोकांची नाराजी आहे. नाराजी झाली आमची, बाकी काय नाही. पण तुम्ही म्हणताय पूर्ण संप्रदायामध्ये आहे, हा. मग ही राजकारणच कसं माहिती तुम्हाला, काय कसं असं बोलतो? बोललेलं ऐकतोय आम्ही, काय त्यात काही एवढं ही नाही, हा. सक्रिय नाही. हां
पण आपलं कानावर येतंय ना हां 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 की बाबा आनंद माने साहेबांचं हम्म, हम्म. पारड जरा जडच वाटत. हां. म्हणजे संप्रदाय सोडून दुसरे बी कानावर पडतंय म्हणजे त्याला काय असतं. ओके तुम्ही एवढा आणि आनंद माने माणूस कसा आहे हां. की बाबा पहिल्यापासून गोरगरिबांची कामं अडली हम्म, तर देतो. एखाद्याच्या मुलीचं लग्न अडलं तर तिथं जाऊन 4 रुपये देतो. हम्म. किंवा काय अडचणीत आलो एखादा माणूस तर तिथं फोन लावल्या येऊन अहो कोणाचं बाळंतपण असेल, कोणाचं हां. काय असेल, दवाखान्यात असेल तर ते फोन लावल्या माणूस येतो. मग आता मतदान कोणाला द्यायचं आहे चालू 2 आमचं तर तारखेचं मतदान नाही सांगूल्यात, हां. पण शक्यतो पंचायत समिती लागली तर बापूच्या मागं आम्ही ठामपणे उभा राहणार. शिवसेना मग येऊ आणि नाहीतर न येऊ. हां. त्याच्याशी तुम्हाला काय आम्हाला- वाटतं येईल का नाही येईल ना, हां, 100% येईल. मग तुम्हाला विश्वास आहे विश्वास आहे. ठीक आहे तुम्ही माहिती तुमचा अनमोल वेळ घालवून माहिती दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद.